नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच भारी, खूप भन्नाट दाखवला आहे बरं का. इकडे युगंधरने आता सगळे हक्क आता इकडे आनंदीला दिलेत. म्हणजे घरची मोठी सून म्हणून आणि घरची मालकीन म्हणून घरचे सगळेच्या सगळे अधिकार आता आनंदीला देत घरच्या चाव्या ज्या ज्या काही किल्ल्या असतात, घरच्या मोठ्या सुनेचा मान असतो, तो आता युगंधरने स्वतः सगळ्यांच्या समोर आनंदीला दिला आहे. कारण जेव्हा आता युगंधरला कळतं की विद्याधर हा आनंदीला खूप त्रास देतोय, पण या सगळ्यात जेव्हा युगंधरला जेलमधून बाहेर काढण्याचं कटकारस्थान हे शिल्पाचं होतं आणि आनंदीला फसवून तिच्या सह्या ह्या पेपरवरती घेतल्या गेल्या होत्या, तिला खूप मोठा धोका दिला गेला होता हे आता युगंधरला समजलंय. आणि ज्या क्षणी आता कळतं की म्हणजे विद्याधर हा आनंदीला त्रास देतच आहे, पण या सगळ्यात आता शिल्पा आणि धनश्री त्या दोघीसुद्धा इथे आनंदीला त्रास देतात. ही गोष्ट आता माई ज्या आहेत त्या माईंनी सुद्धा सांगितलेली आहे. कारण आनंदीला फसवून तिच्या पेपरवर सह्या ह्या फक्त शिल्पानेच घेतल्या होत्या आणि त्याच्यामुळे आता विद्याधर जेलमधून बाहेर सुटला हे जेव्हा युगंधरला कळतं, तेव्हा मात्र आता युगंधरने आनंदीला खडसावून सांगितलं आहे की ह्या घरात अजिबात कोणाला घाबरायचं नाही आहे. या घरची मोठी सून आहेस आणि अन्यायाविरुद्ध लढायचं. कोणीही केलेला अन्याय सहन करून घ्यायचा नाही. आणि आता त्यांनी सगळ्यांच्या समोर मान सन्मानाने सगळे अधिकार आनंदीला देत मोठ्या सुनेचा मान आणि घरच्या चाव्यासुद्धा दिल्यात. आणि त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीचा धनश्रीला आणि शिल्पाला मात्र प्रचंड राग येतो. ही काल कुठे आलेली मुलगी आणि आज तिच्या हातामध्ये घरच्या सगळ्या चाव्या आहेत, असं कसं होऊ शकतं. तर शिल्पाच्या हातून आता सगळे अधिकार निघून गेल्यामुळे शिल्पा आता युगंधरला म्हणत असते की तू काय करतोयस, ही विकारडी मुलगी तुला फसून घरात आली आहे आणि घरचा अख्खा कारभार तू तिच्या हातात देतोयस. पण आता युगंधर म्हणतो की मी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. जी मुलगी घराची इज्जत वाचवण्यासाठी, घराची इब्रत वाचवण्यासाठी उपवाशी जर पुतळा म्हणून उभी राहू शकते, स्वतःचा जीव धोक्यात घालू शकते, ती ह्या कुटुंबासाठी काही करू शकते आणि ते कुटुंब ती चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते, माझा ठाम विश्वास आहे. असं म्हणत आता युगंधरने शिल्पाचं तोंड तर बंद केलं आहे आणि आनंदीला तो सगळा मान सन्मान दिला आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलं आहे, काय घडलं हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, आपण आता मागच्या भागात पाहिलं होतं की विद्याधर हा गाजत वाजत अगदी ढोल ताशे वाजवत घरात मिरवणूक घेऊन आलेला असतो. आणि त्याच वेळेला आता म्हणजे युगंधरला हे कळलं आहे की आनंद जो काही पुतळा फुटला त्यामागे विद्याधरचाच हात होता. आणि त्या विद्याधरने सुद्धा सगळ्यांसमोर ही गोष्ट एक्सेप्ट केली की हो, हा सगळा माझा एकट्याचा प्लॅन होता, मीच आनंदीने पुतळा पाडावा अशी सोय करून ठेवली होती, हे त्याने सगळ्यांसमोर सांगितलं आहे. आणि तेव्हा आता युगंधर त्याच्यावरती हात उचलतो, पण विद्याधर त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की बस, यापुढे मी तुझा मार खाणार नाही आणि तुझी कुठलीही गोष्ट ऐकणार नाही आहे. माझ्याकडे आज तेवढाच पैसा आहे जेवढा तुझ्याकडे आहे, त्यामुळे एवढा माज माझ्यासमोर दाखवायचा नाही, असं तर त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता इकडे विद्याधरने आणखीन एक गोष्ट चॅलेंज केली की मी ह्या आनंदीला घरात सुखाने जगू देणारच नाही, मी तिला त्रास देणार, इतका त्रास देणार की स्वतः ती हे घर सोडून निघून जाईल. आणि त्यावर आता हा विद्याधर हेही म्हणतो की माझी दुश्मनी खरं तर त्या आनंदीसोबत कधीच नव्हती, माझी दुश्मनी तुझ्याशी होती. पण काय आहे ना, तू माझा दुश्मन असल्यामुळे आता तुझी बायकोसुद्धा माझी दुश्मन असणार आहे. आणि तिच्यामुळं तू मला इतकं मारलं, इतकं त्रास दिला आहे, तो मी कधीच विसरणार नाही आहे. आणि तेवढाच त्रास मी आता त्या आनंदीलासुद्धा देणार, हे आता विद्याधरने त्याच्यासमोर सांगितलं आहे. तर विद्याधरच्या या वागण्यामुळे आता युगंधरला खूप मोठंच टेन्शन आले. म्हणजे आता विद्याधरसुद्धा ह्याच घरात राहणार, तो सतत आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न करत राहणार. त्याच्यामुळे आता आनंदीसाठी काय करावं हे आता युगंधरला समजत नाही आहे. काही झालं तरी आनंदी ही विद्याधरच्या नजरेपासून लांब राहायला पाहिजे असं आता युगंधरला वाटत असतं. युगंधर आता म्हणत असतो की ह्या पोरीने जर त्या पेपरावर सह्या केल्या नसत्या आणि हा विद्याधर जर बाहेर आला नसता तर ही वेळच आज आली नसती. ही वेळसुद्धा त्या पोरीनेच आणली आहे. पण आता युगंधर हा सुद्धा विचार करतो की ती मुलगी माझी इज्जत वाचवण्यासाठी आज दिवसभर पुतळा म्हणून उभी राहिली, ती मुलगी अशी त्या पेपरवर सही करून ह्याला सोडवणार नाही. यामागे नक्कीच काहीतरी कारस्थान आहे, पण काय आहे ते मला शोधून काढायलाच हवं. इकडे युगंधर त्याच्या रूममध्ये आता विचार करत बसलेला असतो आणि तेव्हा तिथे शिर्के येतात. शिर्के येतात आणि म्हणतात की मालक साहेब, कसला विचार करताय? आनंदी मॅडमचाच विचार करताय ना, त्यांचीच काळजी वाटते ना? आता इथे युगंधर म्हणत असतो की तिचीच काळजी वाटते. जेव्हापासून हा विद्याधर घरात आला आहे तेव्हापासून डोक्यात फक्त एकच प्रश्न आहे, आनंदीने ते पेपरांवर सह्या का केल्या,
तेच समजत नाही मला. तिला माहिती आहे की ह्या माणसापासून तिच्या जीवाला धोका आहे, तरी पण तिने एवढी मोठी रिस्क का घेतली? का त्या पेपरावर सह्या केल्या असतील त्या पोरीनं? तिला माहीत नाही तिने केवढं मोठं संकट ओढून घेतलंय स्वतःवर. त्यावर शिर्के म्हणतात की मालक साहेब, तिनं हे सगळं काही स्वतः मुद्दाम केलेलं नाही आहे. तिच्याकडून ते करून घेतलंय असं मला वाटतं. युगंधर म्हणतो की शिर्के, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे काय? अहो, ती शिकली सवरलेली पोरगी आहे, तिला माहिती आहे हा माणूस कसा आहे तो, आणि तरी पण त्या पेपरावर सह्या करायची काय गरज होती? किमान तिने मला एकदा येऊन सांगायचं तरी होतं. तिच्यावर जर कोणी जबरदस्ती केली होती तर तिने माझ्याशी बोलायला हवं होतं. त्यावर आता शिर्के म्हणतात की काय आहे ना मालक साहेब, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. कित्येक दिवस झाले मी सांगतोय पण ते सांगायला होत नाही आहे. आनंदीने स्वतःच्या मर्जीनं त्या कागदांवर सही केलेली नाही आहे. तिला फसून त्या कागदावर सही घेतली आहे. कारण आनंदी आंधळी आहे, ती शिकलेली आहे, पण ती आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे. आणि त्याच गोष्टीचा कुणीतरी गैरफायदा घेतला आहे आणि तिच्या सह्या त्या पेपरावर घेतल्यात. आता युगंधर म्हणतो की काय, ही पोरगी आनंदी आंधळी आहे? त्यावर आता हे शिर्के म्हणतात की हो, ती जन्मताच आंधळी आहे आणि तिला दिसत नाही, त्याच्यामुळे ती स्वतःहून सही करणार नाही हे मलाही वाटतंय. त्यावर आता युगंधरला सगळं कळतं, म्हणजे ही मुलगी त्या पेपरावर सही करू शकत नाही आणि तिला कोणीतरी फसून हे सगळं केलं आहे. आता युगंधर म्हणतात, पण कोणाची एवढी हिंमत झाली? कोणाची एवढी हिंमत आहे की त्या पेपरावर तिला फसून तिची सही घेतली गेली? मालक साहेब म्हणत असतात की मला आजच्या आज कळायला पाहिजे की युगंधरला जेलमधून सोडवणारा वकील कोण होता आणि कोणाच्या सांगण्यावरून त्याने हे सगळं केलं आणि आनंदीच्या सह्या ह्या पेपरावर कुणी घेतल्या हे मला आजच्या आज समजायलाच पाहिजे. शिर्के म्हणतात की हो, ज्या वकिलांनी विद्याधरला बाहेर काढलं त्या वकिलांचा मी शोध घेतो, आजच्या आज सगळी माहिती काढतो. तर मंडळी, आता इकडे सगळेजण जेवणासाठी डायनिंग टेबलवर आलेले असतात आणि तेवढ्यात विद्याधरसुद्धा समोर येतो. आणि आता विद्याधरची बायको जी धनश्री आहे ती त्याच्यासाठी दारूची बॉटल्स आणि ग्लास वगैरे सगळं काही घेऊन आलेली असते. आणि ते सगळं बघून आता युगेंद्र म्हणतो की हे काय, हे सगळं ह्या डायनिंग टेबलवर काय आहे? विद्याधर म्हणतो, मालक साहेब, हे घर तुमचं एकट्याचं नाही आहे, हे घर माझंसुद्धा आहे. त्याच्यामुळे इथं काय करायचं काय नाही करायचं हा माझा प्रश्न आहे. आणि आता धनश्री त्या बॉटल्स वगैरे खाली ठेवते. तेवढ्यात मात्र युगेंद्र रागाने संतापून उठतो आणि म्हणतो की ही कामं तू तुझ्या बायकोला करायला लावतो, तुझ्या दारूच्या बाटल्या भरायला लावतो. आणि तेवढ्यात धनश्रीच्या हातून त्या बाटल्या सगळ्या ज्या असतात ते खाली पडतात आणि तो आता विद्याधरच्या सणसणीत कानाखाली लावून देतो. युगेंद्र म्हणत असतो की घरची बाई ही लक्ष्मी समान असते, लक्ष्मी असते, आणि तिला तू ही असली घाणेरडी कामं करायला लावतो. ह्या घरात मी बाईचा अपमान सहन करून घेणार नाही, ह्या घरातल्या बायकांनाही अशी कामं करायला लावायची नाही, असं म्हणत आता तो युगंधर विद्याधरची चांगलीच कान उघडणी करतो. आणि या गोष्टीचा आता आनंदीला खूप अभिमान वाटतो की मालक साहेब बायकांचा किती विचार करतात, त्यांचा मान सन्मान, त्यांच्या इज्जतीची किती काळजी घेतात. आनंदीला हे सगळं खूप भारी वाटत असतं. आणि तिथे आता ज्या काही काचा फुटलेल्या आहेत त्या काचा मात्र आता युगंधर स्वतः विद्याधरला सांगतो की हे समजा आता तू साफ करायचं, तू उचलायचं, तरच तुला ह्या घरात खायला भेटेल. तर मंडळी, इकडे आता शिर्के जे आहेत ते युगंधरला कोणत्या वकिलांनी जेलमधून बाहेर काढलं त्याचा शोध घेत असतात. आणि त्याच्याकडून त्यांना आता कळतं की सरकारी वकील आहे, त्याने युगंधरला जेलमधून बाहेर काढलं आहे. आणि आता त्याची सगळी चौकशी केल्यानंतर तो वकील कोण आहे तो आता ह्यांना सापडला आहे, शिर्केना सापडला आहे. आणि शिर्के आता तिथे जातात आणि त्या वकिलाला सगळं काही विचारत असतात की तुम्ही ज्या पेपर कोर्टात दाखवले त्याच्यावर आनंदीची सही कशी घेतलीत, तुम्हाला आनंदीची सही कोणी घेऊन दिली ह्याच्यावरती? आता ते सुरुवातीला काहीच बोलत नसतात, कारण त्यांना आता शिल्पाची भीती वाटत असते. शिल्पाने त्यांना धमकावून ठेवलेलं असतं की ह्या सह्या मी घेतल्यात आनंदीकडून, हे मात्र आता युगंधरपर्यंत पोहोचायला नको. पण आता शिर्के असतात, ते म्हणतात की तुम्ही तोंड उघडणार आहात की मी युगंधर साहेबांनाच इथे बोलून घेऊ? आता ते वकील मालक साहेबांचं नाव घेतल्यानंतर त्यांना घामच फुटलेला असतो. ते म्हणतात, ऐका ना साहेब, मी फक्त माझं काम केलं आहे, मला हे कोणी सांगितलं काय सांगितलं ह्याच्याशी तुमचं काय देणं घेणं आहे हो? त्यावर आता इथे माझं काय देणं घेणं आहे हे तुम्हाला मालक साहेबच सांगतील, असं म्हटल्यानंतर तो आता वकील म्हणतो, साहेब असं नका करू, मी हात जोडतो, खरं तर मला हे सगळं करायचं नव्हतं, पण मला हे सगळं दबावामुळे करावं लागलं. तर आता इथे शिर्के म्हणत असते, कोणाचा दबाव, कोणाच्या दबावामुळे तुम्ही हे सगळं केलं आणि आनंदीच्या सह्या घेतल्यात कशा हे कळायलाच हवं. आता मात्र हा जो वकील आहे ते घाबरलेत आणि तो झालेला जो सगळा प्रकार असतो त्यांना आठवतो. म्हणजे ज्या शिल्पा आहेत त्यांनी सांगितलं होतं त्या प्रकारे त्यांनी ते सगळं तसं केलं आणि झालेला तो सगळा प्रकार आता ते शिर्केंना सांगतात. आणि हा सगळ्यामागे शिल्पाताईंचा हात आहे आणि हे सगळं शिल्पाताईंनी माझ्याकडून करून घेतलं हे आता त्यांनी शिर्केंना सांगितलं आहे.
शिर्के म्हणतात मला वाटलंच होतं की या सगळ्या मागे शिल्पाताईचाच हात असणार आहे, तिनेच हे सगळं केलं असणार आहे म्हणून. आणि आनंदीच्या पेपरवर सह्या घेतल्या, तिला मॅरेज सर्टिफिकेट आहे असं सांगून त्या कागदावर तिच्या सह्या घेतल्या असं आता त्यांनी सांगितलं इथे. शिर्के आता इकडे युगंधरला भेटायला येतात आणि झालेला जो सगळा प्रकार आहे म्हणजे युगंधरने जी सांगितलेली माहिती काढायला सांगितलेली असते ती सगळी घेऊन आलेला असतो आणि ते पेपरसुद्धा त्याने आणलेले असतात. आणि आता त्याने सांगितलं आहे की आनंदीची सही ही फसवूनच घेतलेली आहे आणि तो एक गव्हर्नमेंट सरकारी वकील आहे आणि त्याने हे सगळं शिल्पाताईच्या सांगण्यावरून केलेलं आहे. आता ते शिर्के म्हणत असतात की आज काही हो दे पण शिल्पाताईचा खरा चेहरा योगेंद्र साहेबांच्या समोर यायलाच पाहिजे, कारण शिल्पाताईचा जर हा खरा चेहरा समोर नाही आणला तर ते आनंदीला अशाच त्रास देत राहणार. आधीच तो विद्याधर आहे, तो आनंदीताईंना त्रास देतोय, पण आता त्यात ह्या शिल्पाताईंची भर. आज काही होऊ दे पण मी सगळं काही सांगणार आहे. आणि असं म्हणत आता शिर्केंनी सगळं काही आता शिल्पाबद्दल सांगितलं आहे. म्हणजे हो, आनंदीची खोटी सही घेण्यामागे हा प्लॅन सगळा शिल्पाताईंचा होता आणि शिल्पाताईंनी स्वतः आनंदीला मॅरेज सर्टिफिकेट आहे असं सांगून त्या कागदपत्रांवर सही घेतली, हे आता स्वतः शिर्केंनी सांगितलं आहे. आणि आता ही गोष्ट जेव्हा योगेंद्रला समजले की म्हणजे हे सगळं कटकारस्थान शिल्पाताईंनी केलं आहे, आता मात्र हा योगेंद्र प्रचंड भडकलेला आहे आणि तो तडक आता हॉलमध्ये खाली येतो. म्हणजे त्याची बहीण आता हे असं काही वागू शकते ह्या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही आहे. तो खाली आल्यानंतर शिर्केंना एकदा पुन्हा विचारतो की तू जी माहिती काढलीस ती अगदी खरी आहे ना? शिर्के म्हणतात की हो, हवं तर मी त्या वकिलांना इथे बोलावून घेतो. त्यावर आता इथे जो योगेंद्र आहे तो सगळ्यांनाच खाली बोलवतो. त्याला तर इतका राग आला आहे, म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी ताईला आधीच सांगितलं होतं की या गोष्टीमध्ये तू इंटरफेअर करूच नकोस, तरीसुद्धा तिने माझ्या माघारी माझा एवढा मोठा विश्वासघात केला. आता हे काही युगंधरला सहनच होत नसतं. आता युगंधर एवढा संतापला, सगळ्यांना खाली आवाज देऊन खाली बोलवतो. आता सगळेजणच घाबरलेत की युगंधर एवढा संतापलाय म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. शिल्पाई त्याने म्हणते की काय झालं युगंधर, काय झालं, एवढा आरडाओरडा कशापायी करतोय, काय झालं का? त्यावर आता युगंधर म्हणतो की तूच सांग आता काय झालं ते. आणि तो आता इकडे विद्याधरकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो की ह्या नालायक माणसाला जेलमधून बाहेर सोडवण्यासाठी कोणी मदत केली, आनंदीची सही घेऊन तिला कोणी फसवलं. आता हे सगळं विचारल्यावर शिल्पा आधी थोडीशी शॉकमध्ये जाते की तिला असं होतं की युगेंद्रला हे सगळं कसं समजलं, तो का विचारतोय. त्यावर आता लगेच शिल्पा म्हणते की अरे असं काय करतो युगेंद्र, त्याने दाखवलं ना आपल्याला विद्याधरने की ह्या आनंदीने स्वतःच त्या पेपरांवर सही केली. पण आता युगंधर म्हणतो की ते पेपर तिच्यापर्यंत आणले कोणी आणि तिची सही ह्या पेपरावर कोणी घेतली ते मला हवं आहे. आता मात्र शिल्पाचा चेहरा पूर्णपणे फिक्का पडलाय, म्हणजे आता तिला काय बोलावं काही कळत नाहीये. म्हणजे आनंदीने सही जरी केली तरी आनंदीच्या सह्या घेण्यामागे कोणीतरी ह्या गोष्टीला जबाबदार आहे हे आता जेव्हा विचारतो युगेंद्र, तेव्हा मात्र आता शिल्पाला काय सांगावं कळत नाहीये. युगेंद्र म्हणतो ताई बोल ना, आनंदीच्या सह्या त्या पेपरावर कुणी घेऊन दिल्या, आनंदीला दिसत नाही, ती आंधळी आहे, ही गोष्ट माझ्यापासून का लपून ठेवली आणि तुम्ही या सगळ्यांना माझ्यापासून लपून ठेवायला का सांगितली. आता मात्र शिल्पाला काय बोलावं काहीच कळत नाही आहे. त्यावर आता शिल्पा म्हणते की अरे पण ह्या सगळ्याशी माझा काय संबंध, मी नाही घेतल्या त्या पोरीच्या सह्या. त्यावर आता इथे युगंधर म्हणतो की ताई तू माझा विश्वासघात केला आहेस, तू मला फसवलंयस, तुझ्यावरती मी पूर्ण विश्वास ठेवला पण तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. मी तुला सांगितलं होतं की ह्या विद्याधरला जेलच्या बाहेर काढू नकोस, तो बाहेर आला तर ह्या पोरीच्या जीवाला धोका आहे आणि तरीसुद्धा तू तेच केलंस. आणि शिर्के आता जो वकील आहे त्या वकिलाला त्यांनी आधीच बोलवून ठेवलेलं असतं आणि त्या वकिलाला आता समोर घेऊन येतात आणि आता वकीलसुद्धा घाबरतो. आता इकडे जी शिल्पा आहे ती वकिलाकडे रागारागाने बघून त्याला शांत करत असते, म्हणजे तिचं नाव घेऊ नये म्हणून ती बोलत असते. पण आता हे जे वकील आहे ते ऑलरेडी युगंधरलाच बघून तो घाबरला आहे आणि त्याच्यामुळे त्याने जे काही आहे ते सगळं खरं 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 युगंधरसमोर सांगितलं आहे. आणि शिल्पाच्या सांगण्यावरून तिने आनंदीच्या सह्या घेतल्या आणि तिची कशा पद्धतीने फसवणूक केली हे सगळं काही आता त्याने स्वतः सांगितलेलं आहे ते. आणि या गोष्टीमुळे आता युगंधरला एक गोष्ट माहिती आहे की विद्याधर हा आनंदीला त्रास देतोच आहे, पण त्या सगळ्यामध्ये आता शिल्पाताईसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करते म्हटल्यावर आता युगंधरने शिल्पाकडे जे काही घराचे अधिकार होते ते सगळे अधिकार आता शिल्पाकडून काढून घेतलेत आणि आता घरची मोठी सून म्हणून आता घरचे सगळे अधिकार सगळे हक्क त्याने आता इकडे आनंदीला दिलेत आणि आनंदीला सगळ्यांसमोर बजावून सांगितलं आहे की यापुढे जर तुझ्यावर कोणी अन्याय करत असेल, कोणी त्रास देत असेल तर सगळ्यात आधी मला सांगायचं, सगळा अन्याय सहन करायचा नाही. तू या घरची मोठी सून आहेस. आणि आता घरच्या चाव्या असतात त्या चाव्या आता तो शिल्पाकडच्या घरच्या ज्या चाव्या आहेत त्या मागून घेतो आणि त्या चाव्या आता सगळ्यांसमोर तो आनंदीच्या हातात देतो आणि म्हणतो की आजपासून हे घर आणि हा घराचा कारभार सगळा तू सांभाळायचा, तूच ह्या घराची मालकीण आहेस आणि या घरची मोठी सून आहेस.
आता युगंधरने जेव्हा शिल्पाकडून ह्या चाव्या आनंदीला दिल्यात तेव्हा मात्र आता शिल्पाला प्रचंड राग येतो. म्हणजे इतकी दिवस तिने स्वतःच्या हातात जी सत्ता ठेवली होती ती आता एकाकी सगळी काही आनंदीच्या हातात गेली आहे. हे आता शिल्पाला सहन होत नाही आहे आणि सोबत धनश्रीला सुद्धा ह्या गोष्टीचा राग येतो. म्हणजे ही आत्ता कुठून मागून आलेली मुलगी आणि घरचा अख्खा कारभार तिच्या हातामध्ये,